हे तुम्हाला वर इथं हे दिसत असेल एक मीम आहे जी त्या लेन्स कार्टच्या येणाऱ्या IPO बद्दल आहे. ती एकंदर लेन्स कार्टचं जे व्हॅल्युएशन आहे ते त्या फाउंडरने त्याच्या 70,000 CR वगैरे असं काहीतरी आहे असं त्याचं म्हणणं आहे. आणि काही तज्ज्ञ लोकांचं, मी नाही आहे त्यातलं, मी असंच वाचलं होतं ते, तर काही तज्ज्ञ लोकांचं असं म्हणणं आहे, परत एकदा सांगतो मी नाही आहे त्यातलं, एकंदर चष्म्याचं जे मार्केट आहे, स्पेक्स मार्केट ज्याला म्हणतात SPEC, तर ते साधारण त्याच्यापेक्षा कमी आहे, जेवढं ते व्हॅल्युएशन मागायला आहे. आणि बऱ्यापैकी तिने मार्केट खाल्लं आहे, चष्म्याची क्वालिटी बरी असते ती. तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्याच्यात इन्व्हेस्ट करायला जाल तर तुम्ही फसताल ॲज अ रिटेल इन्व्हेस्टर म्हणून. तर काही जणांनी हे ट्विटरवर वगैरे सेबीला वगैरे टॅग करून पोस्ट केलेत की बाबा हे असं करायला लागलं आहे बघा जरा म्हणून, माणूस बिथरल्यासारखं. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही करू नका इन्व्हेस्ट. तुमचं युअर कॉर्पस इज विथ यू, युअर थ्रो अवे मनी इज विथ यू. करू नका इन्व्हेस्ट, सरळ साधी गोष्ट आहे ना. इथं रेग्युलेटरी बॉडी ही काही घोळ झाल्यानंतर रेग्युलेट करायला असती. बऱ्यापैकी प्रिव्हेंटिव्ह मेजर घेतात ते, नाही असं नाही. पण हे जे काय चाललं आहे की बाबा लेन्स कार्ट एवढं मोठा कसा इश्यू आणायला लागला आहे मोठ्याच्या मोठा, आणि त्यांचं काय मार्केट कॅप काय आहे आणि ॲक्च्युअल प्रॉडक्ट क्वालिटी कसली असती बेकार, आणि ते असं कसं मागू शकतात. वेळ लागत असते या सगळ्या गोष्टी उभं करायला वगैरे. तर त्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. तर थोडंसं मला असं वाटतं की नका करू इन्व्हेस्ट. ही म्हणजे मी कुठलं ट्रेडिंगचा एक्सपर्ट नाही, ही ट्रेडिंग ॲडवाईस नाही. एकंदर मी जे सगळं उहापोह बघायला लागलो चर्चा, त्याच्यावरून सांगायला लागलो. तुमचा डिसिजन तुम्ही घ्यावं, मी कोणा इन्फ्लुएन्स करणार. इथं फॉलो करा म्हणलं तर फॉलो करणार लोक, फॉलो करा.